भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातला सगळ्यात मोठा IPO लवकरच येणार आहे। सध्या सगळीकडे चर्चेत असलेला हा IPO म्हणजे रिलायन्स जिओ। या IPOची साईज नेमकी किती असणार आहे, कधी हा IPO येणार आहे, त्यासाठी जिओचं व्हॅल्युएशन किती धरलं गेलेलं आहे आणि ही खरोखर फायद्याची इन्व्हेस्टमेंट ठरेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। मात्र त्याआधी पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा, नाहीतर अशी कामाची माहिती जी आहे ती तुम्ही मिस करत राहाल। 2016 मध्ये रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये पदार्पण केलेलं होतं आणि मित्रांनो, त्यांनी या इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता। जिओने काय काय नाही आणलं तर स्वस्त डेटा दिला, मोफत व्हॉइस कॉल दिले, सुपरफास्ट इंटरनेट सुद्धा दिलं। त्यामुळे मार्केटमध्ये अक्षरशः खळबळ उडाली। आज जिओकडे 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत। हे भारतातलं सगळ्यात मोठं टेलिकॉम नेटवर्क बनलेलं आहे। पण जिओ फक्त टेलिकॉम कंपनी आहे का, तर नाही। जिओ फायबर, जिओ मार्ट, जिओ सिनेमा आणि AI क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आता पदार्पण केलेलं आहे। रिलायन्स जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडियरी आहे। रिलायन्स जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज काय करतं तर तेलापासून ते अगदी टेक्नॉलॉजी पर्यंत सगळ्या सेक्टरमध्ये काम करतं। जिओ प्लॅटफॉर्म ही जिओची मूळ कंपनी आहे आणि याच कंपनीचा IPO 2026 मध्ये येणार आहे। मात्र त्याआधी जिओने काय काय कमाल केली ते आपण पाहूया। जिओने 5G रोलआउट केलं होतं, जे जगातलं सगळ्यात वेगवान नेटवर्कपैकी एक आहे। जिओ फायबरमुळे लाखो घरांमध्ये हाय स्पीड ब्रॉडबँड पोहोचलेला आहे। शेअर मार्केटसाठी जिओचा IPO का महत्त्वाचा आहे, कारण हा भारतातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा IPO असण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी Hyundai इंडियाचा IPO जवळपास 27,858 कोटींचा होता, पण जिओचा IPO यापेक्षा कितीतरी मोठा असणार आहे। अंदाज असा आहे की हा IPO 50,000 कोटींहून अधिक किमतीचा असू शकतो आणि जिओचं व्हॅल्युएशन तब्बल 10 ते 12 लाख कोटी रुपये आणि डॉलरमध्ये सांगायचं तर 120 ते 125 अब्ज डॉलर्स इतकं असू शकतं। म्हणजे जर तुम्ही जिओच्या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या डिजिटल कंपनीचा हिस्सा बनू शकता। मात्र यामध्ये रिस्क आहे का आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत। पण आता जाणून घेऊयात हा IPO नेमका कधी येणार आहे, त्याची तयारी नेमकी रिलायन्स जिओ कशी करते। रिलायन्स इंडस्ट्रीजची 48वी AGM ॲन्युअल जनरल मीटिंग जी आहे ती नुकतीच पार पडली। त्या मीटिंगमध्ये मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की जिओचा IPO जो आहे तो 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये येणार आहे। जानेवारी ते जून 2026 दरम्यान जिओचे शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होतील। ही तारीख जी आहे ती फायनल नाही, त्याला सेबीची मंजुरी मिळणं अजून गरजेचं आहे। जिओने यासाठी तयारी सुरू केलेली आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये जिओने सेबीकडे गोपनीयरित्या कागदपत्र दाखल केलेली आहेत। जुलै 2025 मध्ये सेबीने काही माहिती जिओकडनं मागितली होती आणि आता जिओ अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। सप्टेंबर 2025 मध्ये जिओ बँकर्सला भेटणार आहेत, जे IPOचं मॅनेजमेंट करणार आहेत। यामध्ये मॉर्गन स्टॅनली सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे। आता एक अंदाज असा आहे की हा जो IPO आहे याची साईज 50,000 कोटींहून अधिक असेल। यामध्ये फ्रेश इक्विटी असेल आणि ऑफर फॉर सेल देखील असेल। म्हणजे काही शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीज विकणार आहे तर काही नवीन शेअर्स जे आहेत ते इश्यू केले जातील। सेबीने नुकतंच काही नियम सोपे केलेले आहेत, त्यामुळे जिओला IPOचा आकार जो आहे तो थोडासा कमी देखील ठेवता येईल। महत्त्वाचं म्हणजे जिओच्या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी त्यांची आर्थिक कामगिरी जी आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता जिओ जर बघितलं तर भारतातली सगळ्यात मोठी डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे। 2025 या आर्थिक वर्षामध्ये जिओने 1.28 लाख कोटींचा रेव्हेन्यू कमावला होता। त्यांचा EBITDA जो होता तो 64,170 कोटी रुपये होता। जिओचं यश फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाहीये। त्यांनी 5G नेटवर्क जे आहे ते 22 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचलेलं आहे। जिओ फायबर 2 कोटींहून अधिक घरांमध्ये आहे। याशिवाय जिओने डिजिटल पेमेंट्स, मोबाईल व्हिडिओ आणि स्टार्टअप इकोसिस्टमला देखील चालना दिलेली आहे। जिओचं यश जे आहे ते त्यांच्या इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञानामुळे आहे। उदाहरणार्थ जिओची डिजिटल ट्विन सिस्टीम भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मॅप करतं, त्यामुळे 24 तासामध्ये ब्रॉडबँड कनेक्शन तुम्हाला मिळण्याची त्यांची क्षमता आहे। आता जिओ AI क्लाउड, जिओ PC, जिओ फेम सारख्या नवीन प्रॉडक्ट्सवर देखील त्यांचं काम सुरू आहे। आता काही लोक असं म्हणू शकतात की जिओचं व्हॅल्युएशन जे आहे ते तुम्ही एवढं जास्त कसं म्हणू शकतात। साधारणपणे 10 ते 12 लाख कोटी रुपये एवढं व्हॅल्युएशन असण्याची शक्यता आहे। ही रक्कम इतकी मोठी का आहे,
तर जिओचा IPO हा आशियातला सगळ्यात मोठा टेक IPO ठरू शकतो. 2020 मध्ये जिओ प्लॅटफॉर्मचं व्हॅल्युएशन 58 अब्ज डॉलर्स होतं. तेव्हा या कंपनीमध्ये गुगल, मेटा, KKR आणि सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाने जिओमध्ये जवळपास 20 अब्ज डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट केली होती. आता 5 वर्षानंतर जिओचं व्हॅल्युएशन जे आहे ते दुप्पट झालंय. याचा अर्थ जिओचं भविष्य उज्ज्वल आहे. याचा अर्थ असा नाही की सगळं काही परफेक्ट आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर प्रवेश करत असाल तर तिथे अस्थिरता असते, रिस्क असते. जिओचा IPO इतका मोठा आहे की मार्केटला तो IPO हाताळणं कदाचित आव्हानात्मक बनू शकेल. सेबीने नियम सोपे केल्यामुळे जिओचा IPO फक्त 2.5% पब्लिक कोटा सकट येऊ शकतो. त्यामुळे शेअर सप्लाय जो आहे तो तुलनेनं कमी असेल आणि त्याचा मार्केटला फायदा देखील होऊ शकेल. जिओने आता टेक क्षेत्रामध्ये देखील वेगाने एंट्री घेतलेली आहे. फक्त टेलिकॉम कंपनी ती राहिलेली नाही तर AI मध्ये देखील काम करत आहेत. 2025च्या AGM मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंटेलिजन्स नावाच्या नवीन उपकंपनीची घोषणा केली. ही कंपनी AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर्सवर काम करेल. जामनगरमध्ये गिगावॉट स्केल AI डेटा सेंटर उभारलं जात आहे. जिओने गुगल आणि मेटा सोबत देखील भागीदारी केलेली आहे. गुगल सोबत जामनगर क्लाउड रिजन तयार होत आहे तर मेटा सोबत $100 मिलियन AI उपकंपनी जी आहे ती स्थापन होत आहे. यामध्ये मेटाचा 30% आणि रिलायन्सचा 70% हिस्सा असेल. जिओच्या नवीन प्रॉडक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर जिओ PC जो टीव्हीला डेस्कटॉप बनवतो, जिओ फ्रेम्स हे AI पॉवर्ड स्मार्ट ग्लासेस आहेत. तसेच रिया नावाचं व्हॉइस असिस्टंट देखील त्यांनी लॉन्च केलेलं आहे. यावरून लक्षात येतं की जिओ भविष्यामध्ये देखील आघाडीवर राहणार आहे आणि ते रिलेव्हंट देखील असणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जिओच्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का? तर काही एक्सपर्ट्सचं काय म्हणणं आहे की या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. यामागचं कारण म्हणजे जिओची होत असलेली ग्रोथ. गेल्या 10 वर्षामध्ये जिओने भारतामध्ये डिजिटल क्रांती केलेली आहे. 50 कोटी ग्राहक त्यांनी मिळवलेले आहेत. 5G रोलआउट केलेला आहे. AI मध्ये त्यांची सातत्यानं प्रगती चालू आहे. त्यामुळे जिओचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे. दुसरं, जिओचा IPO हा रिटेल इन्व्हेस्टरसाठी खास आहे. सेबीच्या नव्या नियमांमुळे 35% शेअर्स जे आहेत ते रिटेलसाठी राखीव असतील. म्हणजे तुम्हाला जिओचा मोठा हिस्सा मिळण्याची संधी आहे. जिओचं डायव्हर्सिफिकेशन जर विचार केलं तर फक्त टेलिकॉम नाही तर ब्रॉडबँड, ई-कॉमर्स आणि AI मध्ये ते देखील आहेत. त्यामुळे त्यांची बिझनेस रिस्क जी आहे ती कमी होतीये. शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीजचा ओव्हरऑल ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही पाहिला तो चांगला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सला भारतातली सगळ्यात मोठी कंपनी देखील बनवलेला आहे. त्यामुळे जिओच्या IPO मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता. पण रिस्क कुठे आहे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. जिओचा IPO मोठा आहे पण त्यामुळे मार्केटमध्ये अस्थिरता येऊ शकते. शेअर सप्लाय जर जास्त झाला तर शेअरच्या किमतीवर त्याचा लगेच परिणाम होत असतो. दुसरं म्हणजे टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. जिओचा मातब्बर प्रतिस्पर्धी एअरटेल जो आहे तो ऑलरेडी लिस्टेड आहे. ते ऑलरेडी जिओला टक्कर देत आहेत. तिसरं म्हणजे AI आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये जिओ नौखा आहे. त्यांना यामध्ये यश मिळेल की नाही हे अजून आपल्याला पाहावं लागणार आहे. शेवटी सेबीची मंजुरी आणि मार्केटची परिस्थिती यावर IPO यश अवलंबून आहे. रिलायन्स जिओने भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये काय सांगितलं होतं की जिओनं मोबाईल, व्हिडिओ आणि डिजिटल पेमेंट्सला रोजच्या आयुष्याचा भाग बनवलेला आहे. आधार, UPI आणि जनधन योजनेला जिओने पाठिंबा दिला. त्यामुळे भारतामध्ये 100हून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप्स निर्माण झाले. जिओच्या 5G रोलआउटने भारताला AI क्रांतीसाठी तयार केलेला आहे आणि आता जिओ स्मार्ट होम, युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत आहे. त्यामुळे भारत डिजिटल सुपर पॉवर बनण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, रिलायन्स जिओचा IPO जो आहे तो भारतातला एक ऐतिहासिक क्षण ठरू शकेल. 2026च्या पहिल्या सहामाहीमध्ये हा IPO येणार आहे. 50,000 कोटींपेक्षा जास्त साईज असू शकेल या IPOची. 10 ते 12 लाख कोटींचं जिओचं व्हॅल्युएशन असणार आहे. त्यामुळे तो जगभरामध्ये चर्चेत आहे. जिओची होणारी ग्रोथ, त्यांची टेक्नॉलॉजी आणि रिलायन्सवर लोकांचा असलेला विश्वास यामुळे हा IPO इन्व्हेस्टरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र इन्व्हेस्टमेंट करताना सावध राहा. तुम्ही स्वतः रिसर्च करा, तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोला आणि मार्केटची परिस्थिती आधी समजून घ्या आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, पैसा पाणीला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जिओच्या IPO बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात आणखी इंटरेस्टिंग माहितीसह. सध्यासाठी आपण थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.